प्रस्तुत करीत आहोत विचारवंतांच्या लेखणीतून सावरकर या उपक्रमांतर्गत थोर विचारवंत प्राध्यापक स. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील लेख सावरकरांच्या हिंदुत्व विचाराचा सामाजिक आशय. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. राष्ट्र बलवान व्हायचे तर त्याची संरक्षण यंत्रणा मजबूत असायला हवी. हिंदूंनी लष्करी शिक्षण घेतले पाहिजे. स्वतंत्र भारतात संरक्षण यंत्रणा जागरूक व कार्यक्षम असली पाहिजे इत्यादी विचार सावरकरांनी जन्मभर मांडले. पण संरक्षणाचा विचार हा केवळ भौतिक सामर्थ्याचा विचार नसतो. त्या भौतिक सामर्थ्यामागे समाजाचे मानसिक सामर्थ्य उभे असावे लागते. तसे मानसिक सामर्थ्य उभे राहण्यासाठी त्याला अनुकूल अशी मूल्ये समाजात रुजवावी लागतात. उदाहरणार्थ अहिंसा ह्या मूल्यावर समाजाची अतिरिक्त श्रद्धा असेल तर देश शस्त्रास्त्र संपन्नही होणार नाही आणि झाला तरी त्या भौतिक सामर्थ्याचा उपयोगही कदाचित केला जाणार नाही. म्हणून हिंसा अहिंसा ह्यांचा विवेक सांगावा लागतो आणि अहिंसेच्या मर्यादा लोकांपुढे मांडाव्या लागतात. आत्यंतिक अहिंसा हे पाप असा विचार प्रसृत करून हे काम सावरकरांनी केले. पण राष्ट्र बलवान करण्यासाठी ज्यांना आधुनिक असे म्हटले जाते ती मूल्येही समाजात रुजवावी लागतात. ही मूल्ये म्हणजे विज्ञाननिष्ठा, समता व व्यक्तिस्वातंत्र्य ही होत. विज्ञाननिष्ठेने भौतिक समृद्धीच्या वाटा तर मोकळ्या होतातच, शिवाय बौद्धिक दास्यातून मानवाची मुक्ती होऊन त्याच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो. प्रयत्नवादाला अग्रस्थान मिळते. विज्ञाननिष्ठा आणि आत्मनिर्भर समाज ह्यांचे मोठे नाते आहे. समाज समर्थ राहण्यासाठी तो संघटित राहण्याची गरज असते आणि समाज संघटनेसाठी काही एका किमान समानतेची गरज असते. तसेच व्यक्ती स्वातंत्र्य व त्यावर आधारलेली लोकशाही अंतिम अर्थाने भौतिक प्रगतीला व राष्ट्राभिमानालाही पोषक ठरते. राष्ट्रवादाला पोषक अशी विज्ञाननिष्ठा, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही ही मूल्ये सावरकरांनी तळमळीने पुरस्कारिली. विशेषतः विज्ञाननिष्ठा आणि समता ह्यांचा त्यांनी आग्रहाने पुरस्कार केला. जीवनातले प्रश्न सोडवताना वस्तुनिष्ठ ज्ञान आणि मानवी तर्क एवढीच साधने वापरणे म्हणजे बुद्धिवाद किंवा विज्ञाननिष्ठा होय. विज्ञान हाच आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे असे सावरकर म्हणतात. असे म्हणणे म्हणजे वास्तवातल्या वेदांना म्हणजेच धर्मग्रंथांना बाजूला करणे हे ओघानेच येते. वेद 5000 वर्षांचे जुने असे अभिमानपूर्वक म्हणणाऱ्यांना सावरकर त्यांच्याच विधानाचा अर्थ वेद 5000 वर्षांनी मागासलेले असा होतो हे समजावून सांगतात आणि एकूणच धर्मग्रंथांना संग्रहालयात बंद करून ठेवण्याचा ते सल्ला देतात. फ्रेंच राज्यक्रांतिकारकांनी जुन्या देवता फेकून दिल्या आणि बुद्धिदेवतेची म्हणजेच गॉडेस ऑफ रिझनची पॅरिसच्या रस्त्यातून मिरवणूक काढली ह्याचा ते गौरवपूर्ण उल्लेख करतात. हा बुद्धिवाद गृहीत धरूनच हिंदूंच्या गोपूजन, यज्ञ इत्यादी आचारांवर, इतर अनेक व्रतवैकल्यांवर व खुळचट समजुतींवर सावरकरांनी प्रहार केले आहेत. त्यांचा तिखट भाषेत उपहास केला आहे. नमुन्यादाखल थोडी विधाने येथे उद्धृत करणे पुरेसे आहे. ते म्हणतात, मनुष्याहून सर्व गुणात अत्युच्च असलेल्या प्रतीकासच मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे उचित. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशु असलेल्या गायीस देवी मानावे, पण मनुष्याने तसे वागण्याचा गाढवपणा करू नये. एकाने धेनुर्यस्य महामाता अशी हिंदूची व्याख्या केली. तिला उद्देशून सावरकर म्हणतात, धेनू जर कोणाची महामाता असेल तर ती बैलाची होय, हिंदूंची नव्हे. पंचगव्य प्राशनाच्या संदर्भात ते म्हणतात, शेण खाणे ही शिवी आहे, संस्कार नव्हे. प्रसंगी गोरक्षणाऐवजी गोभक्षण करण्याचा ते सल्ला देतात. सूर्य, पृथ्वी, ग्रहगोल इत्यादी जड वस्तू असून त्यांची पूजा असत्य आहे. गायत्री मंत्र म्हटले काय की सूर्यपूजा केली काय,
त्यामुळे सूर्यापासूनचा उन्हाचा त्रास चुकत नसतो. परंतु सूर्यास शिव्या देत मात्र पायात जोडा घालून व डोक्यावर छत्री घेऊन उन्हात चालला तर त्या माणसाला सूर्य काहीच करू शकत नाही. सूर्यास प्रसादविण्याचे धार्मिक साधन जे जप ते नसून वैज्ञानिक साधन जो जोडा ते होय. जपापेक्षा जोड्यानेच शनिसूर्यांची पीडा पुष्कळ कमी होते. सावरकरांचे अनेक अध्यात्मविरोधी उद्गार त्यांच्या वाङ्मयातून काढून देता येतील. नमुन्यादाखल काही पाहू. यज्ञाची कुळकथा या लेखात त्यांनी म्हटले आहे की पारलौकिक वस्तुस्थितीचे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणास मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोगावस्थेत आहे असे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. खरा सनातन धर्म कोणता ह्या लेखात ते म्हणतात, निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमांप्रमाणे धर्मग्रंथातील पारलौकिक वस्तुस्थितीचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांच्या कसोटीस मुळीच उतरलेले नाही. शब्दप्रामाण्य, आप्तवाक्य अर्थात ऋषींची वचने एवढाच त्यांचा आधार आहे. पण शंकराचार्य, रामानुज, मध्व, वल्लभ, कपिल, पतंजली हे सगळे आप्तच असूनही त्यांची पारलौकिकाविषयीची विधाने एकमेकांना छेद देणारीच आहेत हे ते दाखवून देतात. महाराष्ट्राचा शिवकाळापासून जो अभ्युदय सुरू झाला त्याचे कारण स्नानसंध्याशील देवांचे अधिष्ठान सुटत चालले, महाराष्ट्रात संत महंतांचे पीक हटत चालले हे होय असे ते सांगतात. अध्यात्म हे अभ्युदयाच्या विरोधी आहे असाच ह्या विधानाचा अर्थ आहे. ह्या देशातला समताविषयक मुख्य प्रश्न हा सामाजिक आहे. सामाजिक विषमता मुख्यतः जातीव्यवस्थेतून आणि अस्पृश्यतेच्या चालीतून निर्माण झाली आहे. ह्या दोन्हींचे समूळ उच्चाटन सावरकरांना अभिप्रेत होते आणि ह्या बाबतीत त्यांची आणि डॉक्टर आंबेडकरांची भूमिका एकच आहे. जन्मावर आधारलेली समाजरचना मोडून तिच्या जागी गुणाला आणि कर्तृत्वाला प्रतिष्ठा देणारी समाजरचना त्यांना हवी होती. त्यांचा समग्र जातीविषयक विचार हा पोथीजात जातीभेदोच्छेदक सामाजिक क्रांती घोषणा तोडून टाका ह्या 7 स्वदेशी बेड्या या निबंधात सारांशाने आला आहे. ह्या 7 स्वदेशी बेड्यांमध्ये जातीसंस्थेशी संबंधित अशा व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी ह्या 4 बेड्या आहेत. व्यवसायबंदीबद्दल ते म्हणतात, ज्या व्यक्तीस जो व्यवसाय करण्याची धमक नि इच्छा असेल त्यास तो व्यवसाय करता आला पाहिजे. स्पर्शबंदीबद्दल ते म्हणतात, विटाळ केवळ त्याच स्पर्शाचा मानला जावा की ज्या योगे आरोग्यास हानी पोचते. अस्पृश्य जातींची अस्पृश्यता ही तर निव्वळ मानीव पोथीजात माणुसकीचा कलंक, ती तर तत्काळ नष्ट झाली पाहिजे. रोटीबंदीबद्दल ते म्हणतात, खाणेपिणे हा वैद्यशास्त्राचा प्रश्न. जे रुचेल नि पचेल ते जगात कोणचेही कुठेही आणि कोणाबरोबरही खुशाल खा. बेटीबंदीबद्दल त्यांचे म्हणणे आहे की हिंदू राष्ट्राची शकले शकले पाडण्यास कारण झालेली ही स्वदेशी बेडी आहे. ही बेटीबंदीची बेडी ही तोडून टाकली पाहिजे. गुण, शील, प्रीती ह्यांना अनुरूप असेल तर नि सुजननदृष्ट्या उन्नततर संततीस बाध येत नसेल तर वाटेल त्या हिंदू जातीच्या वधूवराशी विवाहबद्ध होण्यास जन्मजात जातीची अशी कोणतीही आडकाठी नसावी. सावरकरांची समाजरचनाविषयक भूमिका कितीही क्रांतिकारक असली तरी त्यांना वर्णवादी, जातीवादी, ब्राह्मण्यवादी ठरवण्याचा चंगच त्यांच्या पुरोगामी विरोधकांनी बांधलेला आजही दिसतो. सावरकरांच्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात ते अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करीत असतानाही त्यांच्यावर असे आरोप केले जात होते. त्या काळात समता संघ नावाची एक संस्था असे आणि तिच्या समता या पत्रात सावरकर ब्राह्मण्यवादी आहेत अशी टीका येत असे. अशा टीकेला सावरकरांनी दिलेले उत्तर समताने 24 ऑगस्ट 1928च्या अंकात छापले आहे. ते वाचले म्हणजे सावरकरांच्या भूमिकेवर अधिक स्वच्छ प्रकाश पडेल. सावरकर लिहितात,
आपण आपल्या लेखातून असे भासविण्याचा यत्न करीत असता की मी जातीभेदाचा मोठा अभिमानी असून त्याचे निर्मूलनार्थ प्रयत्न करण्याच्या कल्पनेचा, निश्चयाचा आणि तद्नुरूप आचरणाचा मक्ता जो आपण आपल्याकडेच आहे असे समजता त्यात माझा काही एक संबंध नाही. इतकेच नव्हे तर त्या सुधारणेचा मी पूर्ण आणि क्वचित प्रच्छन्न विरोधी आहे. मी हे स्पष्टीकरण करणे अवश्य समजतो की हिंदू समाजातून जन्मजात जातीभेदाचे आमूलाग्र उच्चाटन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे अस्तित्व कोणत्याही आनुवंशिक स्वरूपात असमर्थनीय आणि राष्ट्रीय शक्तीस हानिकारक आहे. हिंदू समाजात प्रांतिक किंवा जातीय असे कोणतेही भेदाभेद न मानिता पंक्तिव्यवहार आणि विवाह व्यवहार चालू झाले पाहिजेत. अन्नव्यवहार केवळ वैद्यकीय, आरोग्यीय आणि रुचिभिन्नतेनेच काय ते मर्यादित असावेत. जातीचा म्हणून त्यात कोणताही प्रश्न नसावा आणि विवाह केवळ वधूवरांच्या योग्यायोग्यतेवर, आरोग्यप्रदत्वावर आणि परस्पर प्रीतिभाजनतेवर अवलंबून असावा. ह्यानंतर सावरकरांनी आपल्या वैचारिक व प्रत्यक्ष जातीभेद निर्मूलन विषयक कार्याची माहिती सारांशाने दिली आहे आणि शेवटी म्हटले आहे की यापुढे मी जातीभेद राखू इच्छितो असा मात्र कोणी आपला समज करून घेऊ नये. तशी टीका अप्रमाणिक ठरेल. सावरकरांचा समाजविचार मूलगामी स्वरूपाचा होता याबद्दल कुणाला शंका राहू नये इतकी ही विधाने स्पष्ट आहेत. हिंदुत्वाचे आवाहन करीत असताना किंवा हिंदू सभेच्या राजकारणात शिरल्यावर सावरकरांनी आपला क्रांतिकारी समाजविचार सोडून दिला असेही नाही. तो बालपणापासून अखेरपर्यंत त्यांची साथ करीत होता. हिंदुत्व या 1923 मध्ये लिहिलेल्या आपल्या हिंदुत्वविषयक पहिल्याच पुस्तकात त्यांनी आवाहन केले होते की हे हिंदूंनो, जाती आणि रूढी, पंथ आणि विभाग अशा ज्या अडसरांची उपयुक्तता संपलेली आहे ते उखडून टाका. नुसते सहभोजनाचे काय घेऊन बसलात? आज होत नाहीत अशा आंतरजातीय, आंतरप्रांतीय विवाहांना उत्तेजन दिले पाहिजे. 1939च्या कलकत्त्याच्या भाषणात त्यांनी हिंदू महासभेच्या ताबडतोबीच्या कार्यक्रम पत्रिकेत अस्पृश्यता निवारणाला पहिले स्थान दिले आणि सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता नाहीशी करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय हिंदू महासभेचे 1937 पासून 1942 पर्यंत सलग 6 वर्षे अध्यक्ष असताना वैयक्तिक पातळीवर त्यांचे सहभोजनादी अस्पृश्यता निवारणाचे काम अव्याहत चालूच होते. पुन्हा 1942च्या अध्यक्षीय भाषणात 5 वर्षांच्या आत अस्पृश्यता नष्ट करून दाखविण्याची चेतना त्यांनी आपल्या अनुयायांना दिली. आपल्या सगळ्याच परंपरेचा सावरकरांनी घाऊकपणे गौरव केला नाही. आमची हिंदू संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे असा पुकारा केला नाही. प्रत्येक राष्ट्राला जगाच्या संस्कृतीला काही योगदान करायचे असते असे मॅझिनीचा राष्ट्रवाद सांगतो. पण तरुण वयात मॅझिनीकडून राष्ट्रवादाची स्फूर्ती घेऊनही सावरकरांनी हिंदू संस्कृती जगाला काही शिकविण्यासाठी जन्माला आली आहे असा दावा केला नाही. पाश्चात्य मूल्यांचा धिक्कार केला नाही. समाजाचे दोष दाखविताना आपले अनुयायी हतोत्साह होतील अशा भीतीने त्यांची जीभ चाचरली नाही. संस्कृती रक्षण म्हणजे संस्कृतीतील चांगल्याचे रक्षण. तसे समजले नाही तर ते दुष्कृती रक्षण होते असे त्यांनी सांगितले. मग सावरकरांनी स्फूर्तीस्थाने कोणती निवडली तर ती म्हणजे साहित्य, तत्वज्ञान, कला, ललितकला ह्या क्षेत्रांमधील सर्जक आविष्कार. दुसरे म्हणजे विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान आणि पराक्रमी व्यक्ती. मात्र ह्या व्यक्तींचा गौरव करणे म्हणजे त्यांची शिकवण आज मान्य करणे असे होत नाही असे ते बजावून सांगतात. थोडक्यात असे म्हणता येईल की आपल्या थोर पूर्वजांची आणि भौतिक व मानसिक संस्कृतीच्या संचितात त्यांनी जी भर घातली तिची आठवण राष्ट्रवादाच्या स्फूर्तीसाठी सावरकरांना पुरेशी वाटते. हिंदू समाजपद्धती, समाजविचार, हिंदू नीतिविचार, अध्यात्म, वेदांत ह्यांच्याकडे
थोडक्यात हिंदू जीवनमूल्यांकडे त्यांना वळावे लागत नाही. म्हणजेच सावरकरांचा राष्ट्रवाद हा पुनरुज्जीवनवादी नाही. त्यांनी काही तडजोडी अवश्य केल्या आहेत, पण एकूणात प्रखर राष्ट्रवाद आणि आधुनिकता, परंपरा आणि परिवर्तन ह्यांचा बहुवंशी सुयोग्य मेळ त्यांनी घातला असे निश्चयाने म्हणता येईल. सावरकरांच्या एकूण विचारात धर्म, अध्यात्म इत्यादींचा किती अंश आहे हे आपण पाहिले. त्याचा सारांश असा की तो विचार प्राधान्याने धर्ममुक्त आणि अध्यात्ममुक्त आहे. त्यांचा समाजविचार आधुनिक आणि प्रगत मूल्यांवर आधारलेला आहे. त्यांनी काही अपवाद केले आहेत, ते संघटकाला लोकसंग्रहार्थ करावे लागतात त्या प्रकारचे, आणि एखाद्या मोठ्या ध्येयाच्या सिद्धीसाठी एखाद्या छोट्या अनिष्टाची किंमत देण्यास तयार असलेल्या विवेकी आणि परिपक्व बुद्धीच्या विचारवंत कार्यकर्त्याला करावे लागतात त्या प्रकारचे आहेत. मुख्यतः मनावर ठसा पाडतो तो त्यांचा प्रखर बुद्धिवाद आणि सामाजिक समतेचा आग्रह. त्यांचा हिंदुत्व विचार ह्या मूळ धारणांशी सुसंगतच आहे.